नमस्कार, मी रेश्मा दिवसे. माझ्या रेश्मा दिवसे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. याआधी आपण महा TET परीक्षा 2024बद्दल थोडीशी माहिती पाहिली आणि पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक मोफत मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत, हे तुम्ही जाणताच. त्यानुसार जसं पेपर 1 आणि पेपर 2साठी सुद्धा जो पेपर 1साठी परिसर अभ्यास आहे आणि 2मध्ये समाजशास्त्र विषय, इतिहास, भूगोल, बाकी सर्व इयत्तांचा सिलेबस, इयत्तांची पुस्तकं वाचणं आता तितका वेळ आपल्याकडे नाही आहे. मग ज्या स्वतः मी नोट्स रेफर केल्या होत्या, माझ्या अभ्यासासाठी तयार केलेल्या नोट्स होत्या, त्यानुसार आपण फक्त इयत्तेच्या टॉपिकमधले त्या धड्यामधले महत्त्वाचे पॉईंट्स बघतोय, जेणेकरून पुढे आपण क्वेश्चन पण बघणार आहोत की या आधीच्या 2013 पासून कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत, त्या प्रश्नांचं कलेक्शन देखील मी केलेलं आहे आणि आपला जसा सिलेबस कव्हर होतोय आपण ते क्वेश्चन्स देखील बघणार आहोत. मग आपण पटापट थोडं सिलेबस बघत जातोय. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी इयत्ता 4थीचा पहिला आणि दुसरा टॉपिक डेमो म्हणून घेतला होता, पण आता इथून पुढे आपण सर्वच सिलेबस घेतोय. बऱ्याच जणांचे कमेंट्स झाले की हे जी सिरीज सुरू आहे ती कंटिन्यू ठेवा, त्यामुळे हा एक आपला छोटासा प्रयत्न TET परीक्षा देणाऱ्यांना थोडीशी मदत आपल्याकडून होऊन जाईल अभ्यासासाठी. चला तर मग आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेला बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून समाजशास्त्र बरोबर मानसशास्त्र असेल, गणित असेल, या विषयांसाठी सुद्धा बऱ्याच जणांचे मेसेजेस येत आहेत, तर त्या विषयांचं मार्गदर्शन पण आपण सुरू करणार आहोत, तुम्हाला ते बघता येईल. चला मग सुरुवात करायची का? आज आपण इतिहासचा 3रा धडा बघणार आहोत इयत्ता 4थीच्या पुस्तकातला. पेपर क्रमांक 1साठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती भर असतो. पेपर 2ला पण असतात प्रश्न, पण तुलनेत कमी. मग आज आपण त्यातला 3रा टॉपिक बघतोय. बघा, इयत्ता 4थीच्या पुस्तकातला 3रा टॉपिक, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. प्रत्येक टॉपिक वाईजच घेतोय आपण. मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. तुम्हाला जर का याच नोट्स हव्या असतील तर मेसेज करू शकता, कमेंट्सच्या माध्यमातून मेसेज करा, तुम्हाला नोट्स दिल्या जातील. आता हे काय बघा, या 3ऱ्या टॉपिकमध्ये नेमकं काय दिले, तर आपण पहिले 2 टॉपिक बघितले, ज्याच्यामध्ये शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आहे एक पहिला टॉपिक पाहिला आपण. त्यानंतर संतांची कामगिरी पाहिली. शिवजन्माच्या महाराष्ट्रामध्ये बघताना काही कल्याणकारी राजे होते, तसेच काही जनतेच्या हालापेष्टा करणारे राजे पण होते. मग त्यामध्ये अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह हे पहिल्या टॉपिकमधून आपण पाहिलं. त्यानंतर संतांची कामगिरी पाहिली. काही संत शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी कसे उपयोगी आले त्यांच्याबद्दलची माहिती पाहिली. आज आपण 3रा धडा सुरू केला आहे, मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. आता बघा, त्या काळामध्ये शिवछत्रपती हे तर पराक्रमी राजे होतेच. आता त्याच्यामध्ये आणखी काय काय सांगितलंय, तो एक धामधुमीचा काळ होता. शूर मराठा सरदार काही त्यावेळी होते. मराठे कसे काटक आणि थोडेसे शूर, अगदी शूरवीर होते ते. तसेच ते धाडसी सुद्धा होते, स्वामीनिष्ठ सुद्धा होते. मग याच्यामध्ये आणखी काही घराण्यांची नावं आपल्याला दिलेली आहेत, ती परीक्षेला येतात. मग आपण काय करतोय, पूर्ण आहे असे लाईन टू लाईन न घेता परीक्षेला येणारे महत्त्वाचे पॉईंटच फक्त आपण घेतोय. मग आपण पहिल्यांदा बघूया, काही शूर घराणे सांगितले होते. सिंदखेडचे जाधव, वारंवार येणारा प्रश्न, जोड्या लावासाठी येतो, कन्फ्यूज करतो, त्यामुळे नोट डाऊनच करून घेत चला. सिंदखेडचे कोण होते पराक्रमी? जाधव होते. जोड्या लावासाठी हा प्रश्न आहेच आहे, किंवा पर्यायातून अयोग्य जोडी ओळखा अशा प्रकारे. फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे. सिंदखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर होते. मुधोळचे घोरपडे घराणे. आणि पुढं काय दिले बघा, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. भोसले कुठले होते? मग वेरूळचे होते. जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. भोसले.
बघा, सिंदखेडचे जाधव घराणे, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले या घराण्यांची हे कर्तबगार घराणी आहेत, हे लक्षात ठेवा. मग भोसले कुठले होते? वेरूळचे होते असं पण सांगितले. शिवरायांच्या मातोश्री ज्या जिजाऊ मासाहेब होत्या त्या जाधवांच्या, सिंदखेडचे जाधव त्यांच्या त्या कन्या होत्या, सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. मग फलटणचे निंबाळकर आहेत, मुधोळचे घोरपडे आहेत आणि जावळीचे मोरे आहेत. पुढे आपण बघणारच आहोत त्यांच्याबद्दल. मराठा सरदार भोसल्यांची कर्तबगार घराणे बघतोय. यानंतर पुढे असं सांगितले, घृष्णेश्वराचं जे मंदिर होतं ते घृष्णेश्वराचं मंदिर अगदी मोडकळीस आलेलं होतं आणि या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला असा पण प्रश्न येतो. मग आपण काय करतो, पटकन छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली होती म्हणून महाराजांचं नाव, परंतु इथं काय बघा, घृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार मालोजी राजे भोसले यांनी केला आहे. बघा, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो नोटच करून ठेवा, चांगला लक्षात ठेवा, प्रश्न येतोच परीक्षेला. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला? घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा मालोजी राजे भोसले यांनी केला, जे की एक थोर शिवभक्त होते. मालोजी राजे भोसले आणि ते थोर शिवभक्त होते, हे पण लक्षात ठेवा. आपण अगदीच क्रमाने बघणार आहोत मालोजी राजे भोसले यांच्याबद्दल पण. मग आता पुढं पॉईंट दिला आहे तो म्हणजे वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील होते मालोजी राजे भोसले, हे ते एक थोर शिवभक्त होते. विठोजी राजे हे त्यांचे धाकटे बंधू होते आणि वेरूळ गावची पाटीलकी ही बाबाजी राजे भोसले यांच्याकडे होती. आता हे क्रमाने आपण बघूया. बघा, वेरूळ गावचे पाटील मालोजी राजे भोसले, वेरूळच्या बाबाजी राजे भोसल्यांची ही दोन्ही मुलं कोण? मालोजी राजे आणि विठोजी राजे, हे पण लिहून ठेवा हवं तर. वेरूळचे बाबाजी राजे भोसले, बाबाजी राजे भोसले यांचे दोन पुत्र, त्यातले एक मालोजी राजे भोसले आणि दुसरे विठोजी राजे. बाबाजी राजे भोसले यांनी मालोजी राजे भोसले यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हे वेरूळगावचे पाटील होते. मालोजी राजे आणि विठोजी राजे ही त्यांची मुलं होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती. हा एक महत्त्वाचा मुद्दा लिहून ठेवा. निजामशहाची राजधानी कोणती? दौलताबाद. निजामशहाची राजधानी कुठली आहे? दौलताबाद आहे. पुढे बघा, आता हे वेरूळचे बाबाजी राजे त्यांच्याबद्दलचं जे आहे ते आपण एका आराखड्यातून डिटेल्स असं बघणार आहोत पुढे अभ्यासक्रमामध्ये. बघा, दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती आणि मलिक अंबर हा निजामशहाचा वजीर होता. बघा, निजामशहाचा वजीर मलिक अंबर, हे पण नाव लक्षात ठेवा. निजामशहाचा वजीर कोण होता? मलिक अंबर. जसजसं सिलेबसमध्ये पुढे जाऊ थोडंसं अधिकचे टॉपिक झाले की काही वेळा मागचे पॉईंट्स विसरायला होतं. आता हे टॉपिक शिकताना अगदी सोपं वाटत असेल, सारखा सराव होत राहिला तर ते अगदी सोपं होऊन जाईल. अगदी MCQ तयार होतील असेच महत्त्वाचे मुद्दे नोट्सच्या माध्यमातून काढण्याचा हा प्रयत्न आहे. निजामशहाची राजधानी लक्षात ठेवली. निजामशहाचा वजीर मलिक अंबर आहे. निजामशहाने मालोजी राजांना पुणे आणि सुपे या परगण्यांची जहागिरी दिलेली होती. बघा, हा पण मुद्दा चांगला लक्षात ठेवा. कोणाला दिली होती? मालोजी राजांना. कोणी दिली होती? निजामशहाने मालोजी राजांना काय काय दिलं होतं? पुणे आणि सुपे दिलं होतं. पुणे व सुपे या परगण्यांची जहागिरी दिलेली होती. कोणाला? मालोजी राजांना दिली होती. कोणी दिली होती? तर निजामशहाने दिलेली होती. मग पुढे बघा, उमाबाई या मालोजी राजांच्या पत्नी आहेत आणि त्या फलटणच्या निंबाळकर घराण्याची मुलगी आहेत. फलटणच्या निंबाळकरांच्या मुलगी आहे उमाबाई. ती कोणाची पत्नी आहे? तर मालोजी राजांची पत्नी आहे उमाबाई.
बघा यांची पत्नी आहे उमाबाई. कुठल्या आहेत या? फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या त्या कन्या आहेत. मी सांगितले आराखड्याच्या माध्यमातून मी ते सांगणार आहे. आणि या उभयंतांचे या जोडप्यांचे शहाजी राजे आणि शरीफजी हे 2 पुत्र आहेत. कोणाचे? मालोजी राजे आणि उमाबाई यांचे. पुन्हा बघा वेरूळचे बाबाजी राजे भोसले त्यांचे मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजे आणि उमाबाई यांचे पुत्र कोण आहेत? शहाजी आणि शरीफजी. मग पुढे बघा आता शहाजी राजे हे अगदी पराक्रमी शूरवीर होते. निजामशहाच्या दरबारात सुद्धा त्यांना खूप मोठा असा मान होता. पण निजामशहाचा वजीर कोण होता? तर हा मलिक अंबर. हा जो मलिक अंबर आहे, शहाजी राजे जेवढा मोठा पराक्रम गाजवत होते त्यांच्या पराक्रमाची महती मिळताच या मलिक अंबरला त्यांच्याबद्दल थोडीशी असूया वाटू लागली होती. आणि त्यामुळं मलिक अंबर आणि शहाजी राजे यांच्यामध्ये थोडंसं वितुष्ट आलं. त्यामुळे शहाजी राजांनी निजामशाही सोडली होती आणि पुढे त्यांनी आदिलशाहीमध्ये प्रवेश केला होता. आदिलशाही विजापूरच्या आदिलशाहीला ते जाऊन मिळाले. तेव्हा आदिलशहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिलेला होता. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. आदिलशहाने सर लष्कर हा किताब दिला होता. कोणाला? शहाजी राजांना. आदिलशहाने शहाजी राजांना सर लष्कर किताब दिलेला होता. सर लष्कर हा किताब दिला होता. बघा मी पुन्हा एकदा थोडक्यात रिपीट करते. बाबाजी राजांचे पुत्र मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजे आणि उमाबाई यांचे पुत्र शहाजी राजे आणि शरीफजी. मग शहाजी राजे बघा मालोजी राजे निजामशहाबरोबर ते पुणे आणि सुप्याची परगण्याची या दोन्ही परगण्यांची त्यांना जहागिरी मिळालेली होती. सुरुवातीला हा जो मलिक अंबर होता त्याच्यामध्ये आणि शहाजी यांच्यामध्ये थोडीशी असूया निर्माण झाली होती आणि त्यामुळे पुढे जाऊन या दोघांचे वाद होऊन पुढे शहाजी राजांनी ही निजामशाही सोडली होती आणि आदिलशहाने शहाजी राजांना आदिलशाहीमध्ये प्रवेश केल्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना सर लष्कर नावाचा किताब दिलेला होता. मात्र मलिक अंबरचा पुढे जाऊन मृत्यू झाला आणि त्यांचा पुत्र आला फत्ते खान. मलिक अंबरचा पुत्र पुढे फत्ते खान हा निजामशहाचा वजीर म्हणून पुढे गादीवरती बसला. फत्ते खान हे पण नाव लक्षात ठेवा. जेव्हा मलिक अंबरचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचा पुत्र फत्ते खान हा आहे तो गादीवरती बसला. मात्र तो खूप कारस्थानी होता. मग निजामशाहीचा वजीर झाल्यापासून निजामशाहीला अगदी उतरती कळा आली होती. मग निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईंनी शहाजीराजांकडे साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून पुन्हा एकदा निजामशाहीमध्ये आलेले होते. मग बघा हे झाल्यानंतर मी थोडंसं रिव्हिजन करते. सिंदखेडचे जाधव आहेत, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे कोण होते? तर भोसले होते. हे लक्षात ठेवा. जोड्या लावण्यासाठी विचारलं जातं किंवा जोड्या देऊन यातली योग्य जोडी ओळखा किंवा यामध्ये अयोग्य जोडी कोणती आहे ओळखा या पद्धतीने. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे तो मालोजी राजांनी केला. ते एक थोर शिवभक्त होते. आता बघा आपण बघणार आहोत क्रमाने. सुरुवातीला आपण काय बघितलं तर वेरूळचे बाबाजी राजे भोसले. वेरूळचे बाबाजी राजे भोसले. लक्षात ठेवण्यासाठी हा एक छोटासा चार्ट म्हणजे पटापट लक्षात राहील. मग यांचे 2 पुत्र मालोजी राजे आणि विठोजी राजे. मालोजी राजे आणि विठोजी राजे. यानंतर पुढे बघा मालोजी राजांचे यांच्या पत्नी उमाबाई, फलटणच्या निंबाळकर घराण्याच्या कन्या. यांचे पुत्र पुढे शहाजी राजे आणि शरीफजी. शहाजी राजे आणि शरीफजी. या पद्धतीने लक्षात ठेवलं तरी अगदी सोपं जाणार आहे. पुणे सुप्याची जहागिरी होती यांच्याकडे शहाजीराजांकडे,
पुन्हा मात्र त्यांनी आदिलशाही घेतली आणि पुन्हा त्यांनी निजामशाहीत प्रवेश देखील केलेला आहे. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब पण दिला. हे जे शरीफजी होते यांचा नगरमधील भातवडी येथील लढाईमध्ये शरीफजींचा मृत्यू झाला होता. अहमदनगर जवळच्या भातवडी येथे लढाई दरम्यान यांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे तिसऱ्या धड्याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते. आता याच्यामध्ये बघा काही स्वाध्यायामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. ते असे की महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे डॅश डॅश घराणे मोठे पराक्रमी निघाले, मोरे घोरपडे की भोसले, अर्थात वेरूळचे भोसले घराणे. दुसरा प्रश्न आहे बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व डॅश डॅश ही 2 मुले होती, मालोजी व विठोजी, शहाजी की शरीफजी. मग इथं काय आहे तर बाबाजी राजे भोसल्यांची मुलं विचारलेत, मालोजी आणि विठोजी. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला आहे निजामशहाचा डॅश डॅश हा कर्तबगार वजीर होता. कोण होता हा कर्तबगार वजीर तर मलिक अंबर हा त्यांचा निजामशहाचा वजीर होता. त्यांची राजधानी कुठे होती तर दौलताबाद. मग आणखी एक प्रश्न पुढे विचारला आहे नातेसंबंध लिहा. कोणाचा तर मालोजी राजे आणि विठोजी राजे. कुठे बघा मालोजी राजे आणि विठोजी राजे काय नाते तर ते भाऊ आहेत. त्यानंतर शहाजी राजे आणि लखुजीराव जाधव तर शहाजी राजांच्या पत्नी जिजाऊ मासाहेब या लखुजीराव जाधवांच्या कन्या होत्या. पुढे शहाजी राजे आणि शरीफजी विचारले. शहाजी राजे आणि शरीफजी हे सुद्धा भाऊ होते. आणि बाबाजी राजे आणि विठोजी राजे विचारले. चौथं बाबाजी राजे आणि विठोजी राजे हे वडील आहेत ना, वडील आणि मुलगा आहे हा त्यांचा पुत्र आहे. मग त्यानंतर जोड्या लावासाठी आपल्याला एक कॉलम दिला आहे. सिंदखेडचे, फलटणचे, जावळीचे, मुधोळचे आणि वेरूळचे. मग सिंदखेडचे कोण आहेत जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. आणखी काही प्रश्न त्यांनी विचारले. घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला. पाठ्यपुस्तकात आहेत मी तेच तुम्हाला सांगते. कोणी केला तर मालोजी राजांनी. निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली होती तर ती पुणे आणि सुपे. बघा मग पुढे आणखी काय तर आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिलेला होता. पुढे बघा पुढे जाऊया. चौथा टॉपिक सुरू होतो इथं शिवरायांचे बालपण. चौथ्या टॉपिककडे वळूयात आपण. शिवरायांचे बालपण. अगदी सगळे टॉपिक झाले की आपण परीक्षेला आलेले प्रश्न बघणार आहोत जेणेकरून लक्षात येईल की हे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवणं किती गरजेचं आहे. एक मार्क TET परीक्षेत किती महत्त्वाचा असतो हे आपण आपल्या स्वतःला अनुभव असेलच. चौथा टॉपिक आपण घेतोय शिवरायांचे बालपण. शिवरायांचे बालपण हा पाठ्यपुस्तकातला चौथा टॉपिक आहे. शहाजीराजांकडे पुणे आणि सुपेची जहागिरी होती. पुढे पुण्याच्या जहागिरीवर शहाजीराजे होते. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातला जुन्नर जवळचा किल्ला. विजयराजे त्याचे किल्लेदार. आता सुरुवात झाली बघा किल्ले आणि किल्लेदार तो प्रश्न असतोच वारंवार. बघा पहिला मुद्दा काय दिला शिवनेरी हा पुण्यातील जुन्नर जवळचा किल्ला. जुन्नर जवळचा हा काय आहे किल्ला. या किल्ल्याचे किल्लेदार होते विजयराज. आता फक्त सुरुवात आहे. पुढे अनेक किल्ले आणि किल्ल्यांचे किल्लेदार येणार आहेत आपल्याला. किल्लेदार नाव लक्षात ठेवा विजयराज. पुढे जाऊया. फाल्गुन वद्य तृतीय शके 1551 म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. फाल्गुन वद्य तृतीया. फाल्गुन
हे लक्षात ठेवा चांगल्या पद्धतीने. तृतीया शके 1551 म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630. इंग्रजी वर्षाप्रमाणे काय आहे? 19 फेब्रुवारी 1630. फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवरायांचा जन्म झालाय. शिवनेरी किल्ल्यावर असल्यामुळे शिवाजी असं नाव त्यांचं ठेवण्यात आलंय. बघा, शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. मग पुढे त्यांच्या बालपणाचे काही मुद्दे या टॉपिकमध्ये दिलेले आहेत. जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर निजामशहा म्हणून अगोदर होते तिथे. मग पुढे सांगितले आदिलशहाने शहाजीराजांची कर्नाटकमधील प्रदेश जिंकण्याच्या कामावरती त्यावेळी नेमणूक केलेली होती. आदिलशहाने काय केलं होतं तर शहाजीराजांची तेव्हा नेमणूक कुठे होती तर कर्नाटकमध्ये होती. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मग शिवरायांचे शिक्षण जे आहे त्याबद्दल आपण पुढे बघणार आहोत. तिथं नव्या निजामशाहीची स्थापना करण्यात आलेली होती त्या काळात. वजीर फत्तेखानास आणि मुघल बादशहाला शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातलं एक मूल शोधून काढलं आणि त्याला जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर निजामशाह म्हणून त्यांनी घोषित केलेलं होतं, जाहीर केलेलं होतं. मग आता पुढे जाऊन आपण काही प्रश्न बघूया. शिवरायांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावरती झाला, शिवनेरी किल्ल्यावर. आदिलशहाने शहाजीराजांची पुढीलपैकी कोणता प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली होती? कर्नाटक, खानदेश की कोकण? अर्थात कर्नाटकचा प्रदेश जिंकण्यासाठी त्यांची नेमणूक केलेली होती. यानंतर अभ्यासक्रमात पुढे जायचं आहे आपल्याला. पुढचा टॉपिक दिला आहे शिवरायांचे शिक्षण. 5वा टॉपिक बघूया. अगदीच महत्त्वाचे पॉईंट्स आपण लिहून घेतोय. कर्नाटक प्रदेश जिंकण्यासाठी नेमणूक केली होती हा एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढे 5वा टॉपिक दिला आहे शिवरायांचे शिक्षण. आता या टॉपिकमध्ये काय काय दिले बघा. आपल्याला माहिती आहे शिवरायांचे शिक्षण कसे पार पडत गेले. शहाजीराजे स्वतः संस्कृतचे गाडे पंडित होतेच. घोड्यावर बसणे, दांडपट्टा, कुस्ती खेळणे, तलवार चालवणे या विद्या शिवरायांना शिकवण्यास प्रारंभ झालेला होता. कोंढाण्याचे सुभेदार दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु होते, हे पण माहिती आहे आपल्याला. हा एक मुद्दा लिहून घ्या. कोंढाण्याचे सुभेदार दादोजी कोंडदेव. कोंढाण्याचे सुभेदार कोण होते? दादोजी कोंडदेव होते. त्यावेळी मावळात राहणारी जी लोकं होती त्यांना मावळे असं म्हणत होते. बघा, मावळे म्हणजे काय आहे तर मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे असं म्हणत. मावळात राहणारे लोक म्हणून ते मावळे. मावळात राहणारे लोक कोण? मावळे. पुढे आणखी काय दिले बघा त्या टॉपिकमध्ये. शिवरायांच्या पत्नींचा एक उल्लेख केलेला आहे. फलटणच्या नाईक निंबाळकरांच्या कन्या सईबाई यांचा छत्रपती शिवरायांशी विवाह झाला असं या टॉपिकमध्ये उल्लेख केलेला आहे. यानंतर शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे पंडित होते, हा पण मुद्दा लक्षात ठेवा. शिवरायांच्या पत्नी सईबाई कुठल्या होत्या? त्या फलटणच्या नाईक निंबाळकरांची ते कन्या होत्या. यानंतर पुढे बघा, शहाजीराजे डॅश डॅशचे गाडे पंडित होते. पुढे दिले संस्कृतचे, कन्नडचे आणि तमिळचे. अर्थात संस्कृतचे. मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणत? शेतकरी, सैनिक की मावळे? तर त्यांना आपण मावळे असे त्या काळी म्हटलं जात असायचं. आता पुढचा एक टॉपिक आपण लगेच बघूया. फक्त महत्त्वाचे मुद्दे घेतोय. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. 6वा टॉपिक आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. एकूण 18 टॉपिक याच्यामध्ये आहेत. स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा.
काय बघा याच्यामध्ये, तर इथं पुण्याच्या नैऋत्येला एक रायरेश्वराचं देवालय होतं, मंदिर होतं रायरेश्वराचं. शिवराय आणि आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी तिथं एकत्र जमली होती. आता बघूयात नेमकं काय या टॉपिकमध्ये. पुण्याच्या नैऋत्याला रायरेश्वराचं देवालय आहे, हा पण एक प्रश्न आहे. काही प्रश्न कलेक्ट केले, त्याच्यामध्ये हा प्रश्न पाहण्यास मिळाला. रायरेश्वराचे मंदिर कोणत्या दिशेला होतं, तर पुण्यापासून नैऋत्येला होतं. पुण्यापासून नैऋत्येला रायरेश्वराचे मंदिर पुण्यापासून कोणत्या दिशेला सांगितले, नैऋत्य दिशेला. शहाजी राजांनी शिवरायांची त्या काळी स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती, ती आपल्याला माहिती आहे. प्रतीपचंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्ववंदिता शहासुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते, म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा एक संकेतच होता. मग बघा, शिवरायांची जी राजमुद्रा जी आहे ती कोणत्या भाषेत आहे, शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत. हा एक पॉईंट आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा. शिवरायांची राजमुद्रा याची भाषा कोणती आहे, संस्कृत भाषा आहे. बाकी छत्रपती शिवाजीराजे आणि त्यांचे जे मावळे होते, दऱ्याखोऱ्यातून जमलेले मावळे होते, त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणत त्यांनी तिथं स्वराज्याची शपथ घेतलेली होती. मग पुढे बघूया आता आणखी काय काय प्रश्न विचारलेले आहेत. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र डॅश डॅश तयार केली. काय तयार केले, तर राजमुद्रा त्यांनी तयार केलेली आहे. मग यानंतर पुढे टॉपिकमध्ये स्वराज्याचं तोरण बांधलं जाते, ते उद्याच्या तासिकेत आपण बघणार आहोत. स्वराज्याचे तोरण बांधले. रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. ते एक अवघड कार्य होतं. त्या काळी दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाह सुलतान होता, गोव्याचे पोर्तुगीज होते, जिंजीचे सिद्धी होते. हे सगळेजण मिळून त्या काळी सत्ता त्यांची होती. हुकूमत महाराष्ट्रावरती ते गाजवत होते. त्यांचा दरारा खूप मोठा होता. मग अशातच शिवराय आणि त्यांचे सवंगडी यांनी मिळून स्वराज्य स्थापन करण्याचं ठरवलं आहे किंवा त्यांनी प्रतिज्ञा घेतली. आता ते स्वराज्याचं तोरण बांधतायत, ते आपण पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर का आजचं लेक्चर आवडलं असेल तर एक लाईक नक्कीच करा. तुमच्या काही शंका अडचणी असतील तर कमेंट्स करू शकता. इतर विषयांच्या मार्गदर्शनाबाबतही कमेंट करू शकता आणि नोट्स जरी हवे असतील तरी एक कमेंट्स जरूर करा. आजच्या पुरतं इथंच थांबते. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. धन्यवाद.